पायावर नाही मुंडक्यावर मारा. बीडमध्ये नगरसेवकांनी जुन्या भांडणाचा राग काढला. तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार. बीडच्या परळीत जुन्या भांडणाचा राग आणि राजकीय वैमनस्यातून एका 29 वर्षीय तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. चांदापूर रोडवरील पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका हॉटेलवर चहा पित असताना अभिजित नागेश कांबळे या तरुणाला गाठले. त्यानंतर त्याला लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्याचे दोन्ही हातपाय फ्रॅक्चर झालेले असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील फिर्यादीने तक्रारीत नमूद केलेली बाब म्हणजे मारहाण सुरू असताना नगरसेवक नितीन रोडे यांनी व्हिडिओ कॉलवरून पायावर मारू नका मुंडक्यावर मारा, त्याचं मुंडकं माझ्याकडे आणा असा आदेश दिल्याचं फिर्यादीने तक्रारीत नमूद केलं. या प्रकरणात अभिजित कांबळे यांच्या फिर्यादीवरून नितीन रोडे, आनंद कांबळे, सुरेश चौंडे, रतन आदोडे, संतोष इंदरकर उर्फ बन्नी, रोहन उर्फ गब्बर साळवे, दत्ता कुरुप यांच्यासह इतरांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. परळी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत. अभिजित नागेश कांबळे हा तरुण परळीतील भीमनगरचा रहिवासी आहे. तो गेल्या 3 ते 4 वर्षांपासून परळीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे. नितीन रोडे हे देखील अजित पवार गटाचे नगरसेवक असून ते भीमनगरमधून निवडून आलेले आहेत. नितीन रोडे हा धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक आहे. धनंजय मुंडे यांच्यासोबत त्याचे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ आहेत. नितीन रोडे यांनी गेल्या वर्षामध्ये राजकीय आशीर्वादाच्या बळावर परळीत चांगलीच दहशत निर्माण केलेली आहे. तो अनेकांना त्रास देत असल्याची चर्चा आहे. नितीन रोडे मित्रपरिवार आणि डी कंपनी या दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून ते आपला कारभार परळीत चालवतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.